नमस्कार, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आज चालला आहे पुष्कर ऑफिसच्या कामासाठी 2 दिवस इटलीला आणि त्यामुळे तो एक पूर्ण रात्र ऑलमोस्ट 2 पूर्ण रात्र आहे, कारण तो उद्या मध्यरात्री वगैरे येणार आहे. सो तो नाही आहे आणि आता खरं चॅलेंज मला आहे, कारण आहानला सांभाळायचं पूर्ण दिवस आणि रात्रही. सो दिस विल बी माय फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आणि मला असं वाटलं की मी तुमच्याबरोबर पण शेअर करावं. ऑनेस्टली मला काही माहिती नाही आहे की आजचा दिवस उद्याचा दिवस कसा जाणार आहे. तरीही आय एम होपिंग की सगळं छान होईल. मग इथे झोपली आहे. कोणी उठलं पहिलं की ती लगेच उठते. तर आता सकाळचे साधारण 5:45 होत आले, 5:30 होऊन गेले. 5चा गजर लावलेला, बट काही मला उठायला झालेलं नाही आहे 5 वाजता. अजिबात माझी झोप झालेली नाही आहे रात्री, कारण आहान सध्या सारखा उठतो आहे मध्येच, त्यामुळे खूप झोप पण डिस्टर्ब होते. तर असं सगळं चालू आहे. दॅट्स अ पार्ट ऑफ लाईफ. आणि प्लीज डोंट माइंड, मी माझा अक्षरशः अवतार आहे. मला काहीही सकाळ ताकद नाही आहे माझे छान केस आणि स्किन केअर वगैरे करण्यामध्ये. मला सध्या माझी कामं दिसत आहेत तर उठायच्या आत. सो आधी मी ते करणार आहे. जेवणाची थोडी तयारी करायची आहे, चहा ठेवायचा आहे आणि मोमोचं जेवण करायचं आहे. सो भेटूया थोड्याच वेळात. आज मी काही फार असं सागर संगीत जेवण नाही करणार आहे, कारण मला दुपारी झोपायचं आहे. माझी झोप अजिबातच होत नाही आहे आजकाल नीट. आणि जर मी उशिरा उठले आहांसोबत, साधारण 7:30-8च्या दरम्यान तो उठतो, आणि मग तेव्हा जर उठले तर मग माझा पूर्ण दिवस सगळी कामं करण्यामध्येच जातो आणि मग एंड ऑफ द डे माझी एनर्जी एकदमच डाऊन झालेली असते. सो त्याच्यामुळे आज मी लवकर उठले. मला हे रुटीन ट्राय करायचं आहे. कधी कधी मी हे करते, कधी कधी त्याच्यासोबत उठते. त्यामुळे असं काही फिक्स रुटीन नाही आहे अजूनही माझं. जसं मला जमेल तसं मी करते आहे. तर आधी मी फार काही आज बनवणार नाही आहे, कारण मी एकटीच आहे. सो मी आमटी भात आणि मोठं वांग, तर त्याच्या काचऱ्या करेन. पण त्या काचऱ्या तर मी जेवायच्या आधी करेन. त्याला आत्तापासून काही हात नाही लावणार आहे. पण मी ती भात करून टाकते पटकन, जोपर्यंत चहा मी साईडला टाकते. आणि आमटीसाठी मी आत्ता डाळ भिजवून ठेवते. काय हवं आहे तुला? काय हवं आहे? बिस्किट? कोणाचं बिस्किट आहे मोमो? कोणाचं बिस्किट आहे? माझं आहे. हायफाय दे, हायफाय दे. अनदर हँड, अनदर हँड. मोमो अनदर हँड. विसरलीस का सगळं? अगं परत तुझं घेतलं पाहिजे ट्रेनिंग. अभ्यास विसरली आहेस तू. अनदर हँड मोमो. मोमो अनदर हँड. तो हात दे, तो हात दे. मिळणार नाही. दे हात. तो हात. अनदर हँड. नाही, तो हात. तो हात. कठीण आहे. किती वाजता? बस खाली. या बिस्किट बस खाली. या बिस्किटासाठी ती किती वाजता उठू शकते? आणि चहा पिता पिता आहान उठलेला. सो मी त्याला दूध दिलं आहे आणि आता परत झोपवलं आहे, कारण जनरली तो ह्या वेळेत झोपेतच असतो. पण तो आता जास्त झोपणार नाही आहे. साधारण अर्धा तास मॅक्स 1 तास वगैरे झोपेल. आणि मला वाटतं आत्ता 6:30 झालेत, तर कदाचित तो 7-7:30पर्यंत उठेलही. सो त्याच्या आधी मला आता पटकन मोमोचं जेवण लावायचं आहे, कुकर लावून घ्यायचं आहे. आणि आमटीसाठी मला फक्त बेसिक जे फोडणीचं सामान आहे ते चिरून ठेवायचं आहे, टोमॅटो आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे तो उठल्यानंतर मी त्याला थोडा वेळ बसून मी पटकन आमटी करू शकते. सो असा सगळा प्लॅन आहे. माझा विचार आहे की हा पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत, म्हणजे आजच्या पूर्ण दिवसातला व्हिडिओ शूट करायचा. किती कसं काय काय होतं आहे ते मी सगळं शूट करेन आणि तुमच्याबरोबर शेअर करेन. इथे मोमोचं हे सगळं रेडी केलं आहे. इथे खाली भात आहे, मट्टा राईस, चिकन, पम्किन,
गाजर, ब्रोकोली आणि फ्रेंच बीन्स आणि थोडीशी हळद टाकली आणि आता मी हिचा मोस्टली इन्स्टापॉटमध्येच राईस लावते. मिस्टर आहान उठलेले आहेत बरोबर 7:15 वाजताच मी म्हणाली. पुष्कर निघालाय तर आम्ही त्याला बाय बाय करतोय. बाय बाय, भेटूया आपण. येस बाय आहान, बाय मोमू. चल बाय बाय. बाय. काळजी घे आणि काय लागलं फोन कर प्लीज. येस नीट जा. हॅपी जर्नी. येस आणि नंबर आहे तुझ्याकडे. चल बाय. बाहेरचं वातावरण असं काहीच आहे. खूप धुकं झालं आहे. थंडी आहे जवळजवळ. आत्ता तरी मला वाटतं 5 डिग्री वगैरे दाखवते. पण मे बी हे टेम्परेचर राईज झाल्यामुळे, कारण जनरली ह्या महिन्यामध्ये मायनसमध्ये असतं टेम्परेचर, पण आता ऑलमोस्ट 6-7 वगैरे दाखवतं आहे दुपारी. सो कदाचित त्याच्यामुळे हे एवढं धुकं आलं आहे. होपफुली जाईल. मी जस्ट फ्रेश होऊन आले. नशीब आंघोळ केली आणि हा उठला. तर अशीच मजा असते रोजची. घाईघाई करावी लागते. आता असं घरभर फिरत बसणार आहेत आमचे साहेब आणि यांच्या पाठी आम्ही पुढचे 3 तास फिरायचं. जसा आता हा मोठा होतोय तसा तो जास्त जागा राहणार आहे. त्यामुळे आधी तो 2 तास जागा राहायचा उठल्यानंतर, आता तो 3 तास राहतो आणि त्यामुळे 3 तास मला ॲब्सोल्युटली काही करता येत नाही. त्यातल्या त्यात मी पटकन वॉशरूमला जाऊन येते किंवा काही अर्जंट त्याचं जेवण बनवायचं असेल तर मग त्याला मी त्या चेअरवरती ठेवते आणि करते. कारण सगळीकडे त्याला फिरायचं असतं आणि त्याला त्याची खेळणी सोडून सगळं घ्यायचं असतं. कॉफी टेबल मारायचं असतं, स्पीकर उडायचे असतात, झाडं पाडायची असतात, सगळं काही त्याला ते करायचं असतं आणि त्यामुळे सारखं लक्ष ठेवावं लागतं. काहीतरी तोंडात घालेल किंवा कुठेतरी लागेल ह्या कारणाने आणि जाम धावपळ होते. त्यामुळे तो जेव्हा झोपतो तेव्हा मला जरा शांतता मिळते. आणि आत्ताच तो अर्ध्या तासात उठलेला आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा आवाज पण येत असेल. बाबा गेलाय भूर. बाबा भूर गेलाय. हां भूर. हां भूर गेलाय बाबा. बाबा भूर गेलाय. बाबा भूर गेलाय. भूर गेलाय. एकच जप चाललेलं असतं दिवसभर. बा 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 बा. कोण ते झाड खेचतंय? कोण झाड खेचतंय माझं? नो नो आहात. असं झाडालाही नाही करायचं बाळा. नाही नाही नाही. स्पीकर वाजव. आणि आता आहान 7 महिन्याचा झाला आहे त्याच्यामुळे त्याला सॉलिड्स आम्ही स्टार्ट केलेलं आहे. मग त्याच्यात भात, मुगाची डाळ, कधीतरी मसुराची डाळ, बाकीचे थोडे थोडे व्हेजिटेबल्स द्यायला सुरुवात केली आहे मी. आणि कधीतरी खातो, कधीतरी तोंडवाकडं करतो. आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे की त्याला स्क्रीन फ्री जितकं शक्य होईल तितकी वर्ष शक्य होईल तितकं ठेवायचा. अर्थात तो एक साधारण 2-3 वर्षाचा झाल्यानंतर कदाचित थोडाफार आम्ही स्क्रीन त्याला दाखवू, कारण इतकंही स्ट्रिक्ट राहून चालणार नाही. साधारण 2-2.5 वर्षानंतर त्याला थोडाफार टी व्ही दाखवणं. टी व्ही म्हणजे ऑफकोर्स कार्टून्स किंवा जे काही लहान मुलांचे गेम्स असतील दाखवायचा आमचा प्रयत्न असणार आहे. पण आमचं टार्गेट तरी सध्या 2 वर्ष आहे. ह्या गोष्टींपासून ते सुरुवातीपासून लांब राहतील तितकं चांगलं आहे. मग आम्ही गाणी म्हणतो, मराठी गाणी म्हणतो. कोणते? शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, मित्रांनो. A few moments later. मी आता लंच करायला घेतलाय कारण मला भयंकर भूक लागली. तो खेळत बसला त्याच्या खेळण्यांशी, त्यामुळे पटकन मी जेवून घेते 1-10 मिनिटामध्ये. सो हे असं काहीसं माझं जेवण आहे.
इथे कालची थोडीशी पावभाजी होती तर ती घेतली आहे बीट आणि आमटी भाजी सकाळी केलेला. बरोबर 1:30 वाजलाय आणि आहान झोपलाय. साधारण 1.5-2 तासांनी तो उठेल. तर मी थोडासा आराम करते. थोड्या वेळाने भेटूया. 1 hour later. तू झोप बाळा, वेळ आहे. तू 4 o'clockला बनाना आहे. 4 o'clock बनाना. 4 o'clock अजून 3 o'clockच झालेत. 1 hour आहे. तू झोप, गाई गाई कर. ओके, गुड गर्ल. बनाना 4 o'clock. आत्ता 3 o'clock झाले आहेत. One, 2, 3. Yes. मग मला दे. मग तुझा बॉल दे. किती बॉल आहेत मोमोकडे? किती बॉल आहेत मोमोकडे? बस खाली, बस. असं नाही करायचं. बस खाली, बस खाली. सिट डाऊन, सिट डाऊन, सिट डाऊन, सिट डाऊन. सॉरी बोल, सॉरी बोल. नाही सॉरी, हाय फाय नाही. गुड गर्ल. ओके गो. A few moments later. कसा दिवस निघून जातोय काही कळत नाही आहे. सकाळी 5 वाजल्यापासून कामं चालूच आहेत आणि आता 1 तासाभरात झोपेल मला वाटतं 9 पर्यंत. 6-6:30ला उठला आहे. सो त्या दरम्यान 8:30-9. मोमो काय करतेस तू? नको बाळा. 9 पर्यंत झोपेल आणि सगळीकडे फिरत बसले. आणि माझं इथे जेवण राहिलं. इथे मी कापं करते. कापं तळायला ठेवली आहेत वांग्याची. तर ते बघता बघता ह्यांना दोघांना बघायचं आहे. मोमोचं जेवण झालेलं आहे. आय थिंक मी शूट केलं का मला लक्षातच नाही. आय थिंक मोमोला जेवण दिलेलं आहे मी. आणि हा थोडा वेळ खेळतो. त्याच्यावर लक्ष ठेवत ठेवत कामं करते. त्यानंतर त्याला आंघोळ घालणार आहे. मी जनरली रात्रीच आंघोळ घालते त्याला किंवा संध्याकाळी, म्हणजे ह्या वेळेला म्हणजे तो झोपतो. आणि मग आंघोळ घातल्यानंतर त्याला झोपवायचं आणि मग मला जेवायचं आहे. सो 10 वाजणार आहेत. सव्वा 9 झालेले आहेत रात्रीचे आणि फायनली आहान झोपलेला आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. टायरिंग ऑफकोर्स होता, कारण ॲट द एंड ऑफ द डे खूप एक्झॉस्ट व्हायला होतं आणि विश्रांती मिळत नाही. सतत काही ना काहीतरी चालूच असतं. घरातली कामं, त्याची कामं, माझी कामं, जेवण, हे सगळं बघायचं असतं. आता अजूनही मला जेवायचं आहे. जेवण झाल्यावर भांडी लावायची आहेत. आय मीन डिशवॉशर असला तरी ते सगळं विसळून वगैरे लावावं लागतं. त्यानंतर बेसिकली झोपेची तयारी करायची आहे. सो अजून अर्धा तास तर माझं सहज जाणार आहे. सगळ्या गोष्टी सकाळी 5 वाजल्यापासूनच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर शेअर केलेल्या आहेत. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग बाय बाय कर. बाय बाय.